महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा पुनर्विवाह यासाठी आपलं 104 वर्षाचं जीवन वाहिलेले धोंडो केशव उर्फ अण्णा साहेब उर्फ महर्षी कर्वे त्यांचा जन्म 18 एप्रिल इसवी सन 1858 साली रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला. ते स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाज सुधारक होते. इसवी सन 1907 साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. त्यांनी SNDT या महिला महाविद्यालयाचीही स्थापना केली होती. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून 1958 साली वयाच्या 100व्या वर्षी त्यांना भारतरत्न या सर्वोच्च किताबाने गौरविण्यात आले होते. त्यांचं बालपण आणि तारुण्य. रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड हे अण्णाचे गाव. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली. इसवी सन 1881 मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली. वयाच्या 14व्या वर्षी त्यांचा राधाबाईशी विवाह झाला. राधाबाई त्यावेळी 8 वर्षाच्या होत्या. वयाच्या 27व्या वर्षी इसवी सन 1891 साली बाळातपणात राधाबाईचा मृत्यू झाला. त्याच वर्षी अण्णासाहेबांनी फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे इसवी सन 1914 पर्यंत त्यांनी ही नोकरी केली. अण्णा गणिती होते. लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळी ते उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळकृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलवून घेतले. 1891 ते 1914 या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला. पुनर्विवाह. वयाच्या 14व्या वर्षीच अण्णाचे लग्न झाले होते. इसवी सन 1891 मध्ये त्यांच्या सहचरणी राधाबाई कालवंश झाल्या. त्यावेळी अण्णाचे वय 45च्या आसपास होते. प्रौढ वयात विदुर झालेल्या पुरुषांनीही अल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याची त्या काळात प्रथा होती. लहान वयात मुलींची लग्न होत, पण दुर्दैवाने प्रति लवकर मरण पावला तर त्या मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे. ही समाजरीत नाकारणाऱ्या अण्णांनी पंडिता रमाबाईच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलींशी पुनर्विवाह केला. ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. अण्णा पत्नीसह मुरुडला गेल्यानंतर अण्णावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. यात गोदूबाई पुढे आनंदी किंवा बायाबे म्हणून ख्यातनाम झाल्या. अण्णासाहेबांच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता. अण्णांचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती. घातक सामाजिक प्रथाविरुद्ध केलेले ते बंड होते. पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे या हेतूने 21 मे 1894 या दिवशी अण्णांनी पुनर्विवाह हितांचा एक कुटुंब मेळा घेतला. याच सुमारास अण्णांनी विधवा विवाह प्रतिबंधक निवारण मंडळाची स्थापना केली. विधवा विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर घालणे हे या मंडळाचे काम होते. बालविवाह, जरदकुमारी विवाह, केशवपण यासारख्या असंख्य रूढीत अडकलेल्या आणखी स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून 1896 मध्ये अण्णांनी 6 विधवा महिलांसह अनाथ बालिकाश्रम काढला. विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली. राव बहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णाचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली 6 एकराची जागा आणि 750 रुपये संस्थेच्या उभारणीसाठी अण्णाकडे सुपूर्द केले. या उजाड माळरानावर अण्णांनी एक झोपडी बांधली. ही पहिली झोपडी ही हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची गंगोत्री होती आणि पुढे जाऊन अण्णांनी म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठ स्थापन केलं. अशा पद्धतीने मित्रांनो महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याविषयीची आपण माहिती पाहिली. यानंतर त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या कार्यावरती काही सराव प्रश्न आपण सोडवणार आहोत. हे प्रश्न आतापर्यंत कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. हे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि भविष्यातही हेच प्रश्न विचारले जाऊ शकतात. तेव्हा सर्व प्रश्न सोडवा आणि प्रश्नाच्या शेवटी आपल्याला चॅलेंजिंग एक प्रश्न असणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून कळवायचं आहे. तेव्हा वेळ न घालवता सुरू करूया प्रश्नावलीला.
मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळवायचं आहे. आशा करतो मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ नेहमीच मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा. तेव्हा भेटूया पुढील एका नवीन प्रश्नपत्रिकेमध्ये अशाच एका समाज सुधारकाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.